पहलगाम हल्ल्यात नवा ट्विस्ट. दहशतवाद्यांचा प्लॅन सामच्या हाती. पहलगाम हल्ल्यानंतर कुठे गेले दहशतवादी? पहलगाम हल्ल्याबाबत एनआयएच्या तपासात मोठा ट्विस्ट समोर आलाय. दहशतवाद्यांना फक्त पहलगामच नाही तर जम्मू काश्मीरमधील इतरही पर्यटन स्थळावर रक्ताचा सडा पाडायचा होता. मात्र सुरक्षा दलाच्या चोख बंदोबस्तानं त्यांना हे शक्य झालं नाही. या हल्ल्यासाठी पाकनं दहशतवाद्यांना शस्त्र पुरवल्याची ही माहिती आहे. मात्र पहलगाम हल्ल्याआधी हे दहशतवादी कुठे लपून बसले होते, त्यांनी भारतात घुसखोरी कधी केली, या संदर्भात धक्कादायक माहिती समोर आली आहे. हल्ल्याच्या 7 दिवस आधीच दहशतवादी पहलगाममध्ये आले. एकाच वेळी 4 ठिकाणी हल्ल्याचा प्लॅन होता. त्यापैकी बैसरन, आरू व्हॅली, अम्युजमेंट पार्क, बेताब व्हॅलीमध्ये रेकी करण्यात आली. सुरक्षा कडक असल्यानं इतर 3 ठिकाणी हल्ला टळला. पहलगाम हल्ल्यानंतर जम्मू काश्मीरमध्ये संशयितांना ताब्यात घेण्यात आलं. हल्ल्याबाबत जवळपास 2,500हून अधिक संशयितांची चौकशी झाली. त्यात एनआयएनं 80 स्थानिक कामगारांची चौकशी केली, ज्या चौकशीतून धक्कादायक खुलासेही समोर आले. 4 स्थानिक कामगार पाकिस्तानी दहशतवाद्यांना रेकीसाठी मदत करत असल्याची माहिती समोर आली आहे. मात्र दहशतवाद्यांच्या आकांनी त्यांना काय निर्देश दिले होते पाहूया. शस्त्र माहिती देण्यासाठी कमी वर्दळीची जागा निवडा. स्मशानभूमी आणि उद्यानात रचला जायचा प्लॅन. शस्त्र ठरलेल्या वेळेत पोहोचवण्यासाठी विशेष नियोजन. दहशतवाद्यांना हातात घड्याळ आणि पायात बूट घालण्याचे निर्देश. शस्त्रास्त्र ड्रॉप करण्यापूर्वी सांकेतिक भाषेचा वापर. इस्लामिक पोशाख परिधान न करण्याच्या सूचना. शस्त्र ठेवण्याची जागा निवासस्थानापासून दूर ठेवण्याचे निर्देश. दहशतवाद्यांनी पहलगामसह इतर ठिकाणीही विध्वंस घडवून आणण्याचा प्लॅन रचला होता. मात्र दहशतवाद्यांचे हे नापाक इरादे भारतीय लष्कराच्या सुरक्षा व्यवस्थेनं ध्वस्त झाले. आता भारतीय लष्कराच्या रडारवर आहेत ते या दहशतवाद्यांचे आका. ते कोणत्याही बेळात लपलेले असू दे, त्यांना शोधणार आणि ठोकणार, कारण ये नया भारत है. ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही.